सांगली जिल्ह्यातील आटपाडी या तालुक्यातील घडलेली घटना आहे बघा. यमगर वस्तीवर दादू हेबत यमगर असं या आरोपी गुन्हेगाराचं नाव आहे. चला घटना तुम्हाला सांगते पूर्ण काय घडली कशी घडली. तर दिनांक 25 मार्च 2026 या रोजी हा दादू, त्याची पत्नी राणी, 4 मुली आणि 1 मुलगा आणि आई वडील अशा कुटुंबासोबत राहत होते. मुलींची नावे वर्षा, अनुजा, सानिका, माही आणि मुलाचं नाव पृथ्वीराज. ह्याच पूर्ण परिवारासोबत तो यमगर वस्तीवर राहत होता. कामाला जायचा आणि त्याला खूप दारूचं प्रचंड व्यसन होतं बघा. दारूचं व्यसन होतं. 18 वर्ष दारिद्र्य घरी आणि गरिबी असल्यामुळं मुली इकडं तिकडं हिंडायच्या. मग एक दिवशी असं दारू पिऊन आला आणि संध्याकाळी शेजारी घरी आली की सानिका आणि अनुजानी चोरी केली आमच्या घरी आणि दादूच्या कानी, त्या आरोपीच्या कानी पडलं. मग ती शेजाऱ्याने देखता त्यांनी खूप मुलींना मारहाण केली आणि शेजारी गेल्यानंतर ही मुलींना सोडलं नाही. त्यांनी घराच्या छताला कडनी भिंती आणि वर पत्रा असतो बघा, त्या घराच्या वरच्या पत्र्याच्या लोखंडाला दोन्ही पुरी दोरीनं उलट लटकवल्या. खाली मुंडकं आणि वर पाय केलं. पुरी लटकवल्यानंतर तरी बी पुरींना बेदम मारहाण केली. त्यांची आई किंवा आजी मध्ये आली तरी तो ऐकत नव्हता आणि सगळ्यांना त्यांनी धमकी दिली की जो मध्ये येईल किंवा जो ह्यांना सोडवायचा प्रयत्न करीन त्यांना मी कोयत्याने खून करीन. मुली लटकवल्या, रडल्या. मुली रडत होत्या. नंतर काही वेळाने शांत झाल्या. मुलींनी रात्री 10 वाजता पाणी मागितलं तरी पाणी त्यांनी कुणाला देऊन दिलं नाही. त्याचा आजोबा पाणी द्यायचा प्रयत्न सोडवायचा प्रयत्न करत होता. तर त्या आजोबाला त्यांनी शिवीगाळ करून गप्प बसवलं. त्या मुलींच्या खाली जेवण केलं. पूर्ण परिवारासोबत तो झोपला. आजी आणि आजोबा बाहेर झोपले, त्या अनुजाचे सानिकाचे. सकाळ 6 वाजता आजोबा घरात आला आणि मुली सोडवायचा प्रयत्न केला. तर त्यांनी कोयत्याने बापाला मारायचा प्रयत्न केला. मग त्या आजोबाने कुणाकडनं तरी फोन करून त्याचा चुलता गावात राहत होता, त्या चुलत्याला बोलवून घेतलं. तिथं मुलींच्या चुलत्याला बोलवून घेतलं आणि त्यांनी मुली खाली सोडवल्या. मुली खाली घेतल्यानंतर त्यातली एक मुलगी, दोन्ही मुली बेशुद्ध अवस्थेत होत्या. दोन्ही मुली दवाखान्यात रुग्णालयात दाखल केल्यानंतर असं समजलं की सानिका मृत घोषित केली डॉक्टरांनी. पाणी न दिल्यामुळे आणि बेदम मारहाणीमुळे मुलीचा मृत्यू झाला. उपचार सुरू असतानाच पूर्ण कुटुंबाने तात्काळीनं सानिकावर अंत्यसंस्कार करायचं ठरवलं. जेव्हा मुलगी अनुजा शुद्धीवर आली त्या टायमाला डॉक्टरांनी पोलिसांना बोलवून घेतलं आणि तिनं जी सांगितला रिपोर्ट ते तुम्हाला मी सांगितलं, कशी बेदम मारहाण केली, काय केलं वडिलांनी. तात्काळ पोलिसांनी, सांगली पोलिसांनी आणि आटपाडी पोलिसांनी तात्काळ दादू याच्या घरी धाव घेतली आणि त्याला अटक केलं. अटक केल्यानंतर त्या मुलींनी जे सांगितलं, तो दारू पिऊन यायचा आणि छोट्या गोष्टीवरून तो मुलींना मारायचा. आणि एक दिवस असा त्याचा भयंकर परिणाम झाला की दोन्ही मुलींच्या जीवावर बेतलं. अनुजा अजून रुग्णालयात उपचार घेत आहे. तिला बी मेंदूचं ऑपरेशन करायला सांगितलं डॉक्टरांनी, तिचं बी. आणि एकतर मरून गेली. इतका विकृत प्रवृत्तीचा माणूस ह्या जगात असणं शक्य नाही. दूरच्यांचं सोडा, स्वतःच्या मुलींची माया येत नाही म्हणजे असा कसा माणूस असला, बाप असला कसला बाप असेल. अशी कशी दारू पित असेल की तो स्वतःच्या मुलींना मृत्यूच्या दारात स्वतः टाकू शकेल. बिना अन्न पाण्या वाचून मुली मेल्या स्वतःच्या डोळ्यासमोर आणि त्यात अजून आई आजी गप्प बसल्या. ह्या सदर घटनेत एवढंच कळतं आपल्याला की कलियुगात माया राहणार नाही. जी आता सध्या आईवडिलांची लेकरांवर माया असते ती हळूहळू पुढच्या काळात अशी काही रावण वृत्तीची माणसं जन्माला येणार आहेत किंवा आले ती की त्यांना काहीही फरक पडत नाही कुणाच्या जीवाशी खेळणे.
भले तो स्वतःच्या मुलगी किंवा मुलगा असो किंवा स्वतःचा नातलग असू द्या, दुसऱ्यांचा विचार तर लांबच राहिला. खूप वाईट झालं मुलींबाबत. आणि ह्या सगळ्या घटनेची त्या दादूच्या आईनं झाकाझाकी केली. म्हणली मुली चोरी करायच्या, मग त्याला खूप राग यायचा. आणि ही खूप वेळा मुलींनी शेजाऱ्याच्या घरी चोरी केल्यामुळं त्याने असं कृत्य केलं, टांगल्या मुलींना. आम्हाला वाटलं ते मरायच्या नाही, त्या सकाळ सोडवा येतेल्या. पण म्हातारीला जसा स्वतःचा मुलगा प्यारा आहे, तसंच त्या 2 मुली कोणाच्या ना कोणाच्या तशाच त्या 2 मुली, त्यांचा जीव खूप महत्त्वाचं होतं. यानं जर सदर घटनेची झाकाझाकी त्या आजीनं केली तरी पण पोलिसांना काही फरक पडत नाही. पोलिसांपुढं त्या अनुजाने दिलेलं साक्षात पुरावा आहे. तर तिचा आजोबा, त्या अनुजा त्या दादूच्या विरोधात उभा राहिलेली बघा. तर त्याला मोठ्यात मोठी शिक्षा देण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. ह्या घटनेवरून आपण एवढं शिकायचं की काही झालं तरी बाप या नात्याला या माणसानं काळीमा फासलेली बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या लाईकची सबस्क्राईबची मला खूप गरज आहे. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.